मला नेहमी एक प्रश्न पडतो की माझं जीवन यशस्वी का अयशस्वी. एका आयुष्यात माणसं काय काय उद्योग करतात. 10, 20, 100 कारखाने काढतात, मोठमोठ्या संस्था काढतात. बिल गेट्ससारखा माणूस 50व्या वर्षी जगाचा सगळ्यात श्रीमंत माणूस होतो. कोणी मोठे मोठे शोध लावतात, कोणी नुसत्या खेळांमधनं करोडो रुपये कमवतात, कोणी गातात, कोणी नाचतात. वृत्तपत्राची पानाच्या पानं ते भरून येतात. पुऱ्या आयुष्यात आमचं नाव काही वृत्तपत्रात आलं नाही. आता मुलांना दिलं तर गृहसंस्कारामध्ये येईल. थोडक्यात वृत्तपत्रात नाव यावं असं कोणतंही कार्य हातातून घडलं नाही. कर्तृत्व दाखवता आलं नाही. पण उलटा विचार केला म्हणजे कित्येकांना चांगल्या शिक्षणाची देखील हमी मिळत नाही, संधी मिळत नाही. आम्हाला मिळाली. कोणाला शिक्षण मिळतं, नोकरी मिळत नाही. आम्हाला नोकरी मिळाली. कोणाला नोकरी मिळते, छोकरी मिळत नाही. आम्हाला योग्य वयात छोकरी पण मिळाली. कोणाला मुलं होतच नाहीत, आम्हाला मुलं झाली. कोणाची मुलं झाली तरी ती वेगळ्यावर निघतात. आमची चांगली निघाली, शिकली, सवरली, मार्गाला लागली. त्यांना योग्य जोडीदार मिळाले, त्यांनाही मुलं झाली, तीही चांगली हुशार निघाली. थोडक्यात काय तर सगळं छान झालं. म्हणजे जीवन आता यशस्वी म्हणायचं का नाही म्हणायचं बघा तुम्ही. पण आता ह्याच्यामध्ये एकमेवाद्वितीय असं काय आहे. पण आहे एकमेवाद्वितीय असे एक गोष्ट आहे. जगात कोणाकडेही नाही अशी एक गोष्ट माझ्याकडे आहे, ती म्हणजे प्रेमोमीटर. जगात लाय डिटेक्टर पैशाला पासरी आहेत, पण माझी खात्री आहे की हा लव डिटेक्टर कोणाकडेही नसेल. कुठून आला हा प्रेमोमीटर माझ्याकडे आणि तो काय काम करतो. आमच्या वेळेला ज्युनियर KG सिनियर KG अशी काही भानगड नव्हती, डायरेक्ट पहिली. त्यामुळे आमची शाळा पहिली सुरू झाली. 11वीपर्यंत शेकडो शिक्षक आयुष्यात येऊन गेले असतील, त्यातले जेमतेम 25% माझ्या लक्षात आहेत. पण माझ्या पहिलीच्या बाई त्या मात्र माझ्या पूर्ण लक्षात आहेत. त्यांना काय मी विसरलो नाही. त्यांचं नाव महाजन, विधवा, सावळ्या, किंचित वंड कपाळ आणि पातळ केसांचा मागे बांधायला बुचडा. काल बघावं तशीच ती आज माझ्या वयाच्या 70व्या वर्षी लक्षात आहे. शाळा सुरू होऊन काही दिवस झाले असतील. एक दिवस बाई वर्गात आल्या. त्या काळात तरी आल्या आल्या शिक्षक आजच्या दिवसाचे महत्त्व सांगत. त्या बाई आल्या आणि सांगायला सुरुवात केली त्यांनी. आजच्या दिवसाला आय नवमी म्हणतात. म्हणजे ज्यांच्या आया वारल्या आहेत आणि ज्यांची मुलं जिवंत आहेत त्यांच्या आयांना म्हणजे शेजारपाजारच्या एखाद्या सभासणीला जेवायला बोलवतात आणि जी बाई गेली असेल तिच्या आवडीचे पदार्थ करून त्या सभासणीला खायला घालतात. आता आपल्या वर्गातला मोहन ह्याच्याकडे त्याची मृत आई आज जेवायला आली असेल. बाई पुढे काय बोलल्या ते मला ऐकूच आलं नाही. म्हणजे माझी आत्ताची आई सावत्र आहे. मी शेजारच्या मुलाला म्हणालो देखील की माझी आई काही तसं माझा छळ करत नाही. तो माझ्यापेक्षा शहाणा. तो म्हणाला, अरे जोपर्यंत वडील असतात ना घरात तोपर्यंत या बायका तशाच राहतात आणि एकदा का वडील गेले की मग त्यांचं खरं रूप तुम्हाला कळतं. माझ्या छातीत कळच आली. माझ्या वडिलांची परगावी बदली झाली होती आणि दुसऱ्याच दिवशी ते बदलीच्या गावी जाणार होते. सकाळी शेजारच्या काकू आमच्याकडे जेवायला का आल्या, त्यांना रांगोळी का काढली, दक्षिणा का दिली, गोडाचं जेवण का केलं. शंकाच नको. आता उद्यापासून आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे मला कल्पनाही करवेना. पाठीत धपके, गालगुच्चे, छड्या, कधीकधी डागणंसुद्धा असतं. माझ्या इवल्याच्या जेवाचा थरकाप झाला. भयभीत अवस्थेत मी घरी आलो. आईचा पारा तसाही चढलेला होता. ती स्वतःशीच पण मोठ्याने बोलत होती. आम्हाला काय दुसरा उद्योग नाही. रांधा वाडा उष्टी काढा हे तर आहेच आहे. शिवाय ह्या 3 कार्ट्यांचं बघा आणि वर ह्यांचे हुकूम. आतले कपडे आणायचे विसरलो तेवढे बाजारातून घेऊन या. स्वतःची कामं तरी स्वतः करायला काय होतं यांना. थोडक्यात वडील पहाटे गावाला जाणार होते आणि आतले कपडे पुरेसे नव्हते. ते आजच्या आज तुळशीबागेतून आणायचे होते. मी मोहन वय वर्षे 6
नंतर नंबर 2 वय वर्षे 2.5 आणि सगळ्यात धाकटा वय वर्षे 6 महिने. अशी आमची वरात निघाली. सगळ्यात धाकटा तर कडेवर काकोटीला. मी मधल्याचा हात धरलेला. आईने मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मधल्याचा हात सोडायचा नाही. तुळशीबाग म्हणजे तेव्हाही खेळण्याचं भांडार होतं. हा मधला हूड केव्हाही दुकानातल्या खेळण्यावर हल्ला करणार. झालं तसंच. आई कपडे घेईपर्यंत मधल्याने थैथयाट केला. आरडाओरडा, रडणं, माझ्या हाताला इसडे दिले. मी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. पण अनपेक्षितपणे तो मला चावला. मी किंचाळलो. माझ्या हातातनं तो सुटला. तो धावला, मी धावलो, आई धावली. तो पडला, मी पडलो. त्याच्या कपाळावर खोक पडली. माझे गुडघे खरचटले. आईने दोघांना धबाधबा धपाटे घातले. दोघांनी भोकाड पसरलं आणि कशीबशी आमची वरात घरी पोचली. आईने मधल्याच्या कपाळावर हळद बिळद लावली. माझ्याकडे डोंकोनी बघितलं नाही. अर्थात तिला रात्रीचा स्वयंपाक उद्याची तयारी करायची होती. पण अर्थात तेव्हा ते काही मला कळलं नाही. आम्ही राहत होतो तो वाडा मोठा होता. त्याला दिंडी दरवाजा होता. त्या दिंड्यावर बसून हुंदके देऊन मी रडत होतो. एवढ्यात ज्यांना आम्ही सकाळी जेवायला बोलवले होते त्या काकू बाहेरून आल्या. त्यांनी पाहिले मी रडतोय. त्यांनी मला हात धरून त्यांच्या घरात नेले. गुडघ्यावर पाणी घातले, कोरड्या फडक्याने पुसले आणि मी विचारले काय झालं. मी तुळशीबागेतला प्रसंग रंगावून सांगितला. त्या किंचित हसल्या आणि म्हणल्या बरं मी विचारते हं गंगेला. नंतर त्यांनी मला खाऊची पुडी दिली. हे बघ ही घे टॉफी. तोपर्यंत टॉफी हा शब्दच मी ऐकला नव्हता. चौकोनी पुडी होती. त्यात अगदी छोट्या दाण्याच्या कोट्याच्या 3-4 वड्या होत्या. क्षणमात्र मी माझे दुःख आणि अपमान विसरलो आणि त्यांना बिलगलो. खूप हुशार आहेस म्हणे तू. तुझ्या बाई सांगत होत्या. बाईंचं नाव निघताच मी पुन्हा अस्वस्थ झालो आणि मान खाली करून उभा राहिलो. माझं काहीतरी बिनसलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी मला ओढत आतल्या खोलीत नेलं. त्या खोलीच्या आत आणखीन एक खोली आहे हे मला माहीत नव्हतं आणि तिथे काका काहीतरी करत होते. हे बघा मोहन आला आहे. त्याला जरा तुमच्या गमती दाखवा भाऊ, काकू म्हणाल्या. काकांनी चष्म्याच्या वरून माझ्याकडे पाहिले. ये ते घोगरे आवाज म्हणाले. वयाने मी खूप लहान होतो त्यामुळे तिथे काय पाहिलं हे मला काय आता नीट आठवत नाही. पण बरंच काहीतरी होतं एवढं आठवतं आहे. विशेष म्हणजे कॅनव्हासच्या लांबट आकारच्या पिशव्या होत्या आणि काही काचेची उपकरणे होती. ते मला एक गोष्ट दाखवत होते. हा आहे टिकटोमीटर, हा आहे मिठोमीटर, हा आहे आमटोमीटर आणि हा आहे गोडोमीटर. म्हणजे काय? म्हणजे पातळ पदार्थामध्ये तिखट, मीठ, आंबट, गोड यांचं प्रमाण किती आहे हे तो सांगतो. एक म्हणतो की पदार्थ तिखट झाला आहे, दुसरा म्हणतो आळणी झाला आहे. पण हा मीटर आहे ना तो त्यातल्या तिखटपणाचे एक्झॅक्ट पर्सेंटेज सांगतो. तुम्हाला किती टक्के पाहिजे ते तुम्ही ठरवा. त्याप्रमाणे पदार्थ करा. काका बरंच काही सांगत होते. त्यातले फारच थोडे मला कळत होते. आणि एक्झॅक्ट पर्सेंटेज हे शब्द मी आज वापरतो आहे. त्या वयात मला मराठीचं शिकायचं होतं. इंग्रजी तर क्षितिजावर पण नव्हतं. मी भीतभीत काकांना विचारले, काका तिखट, मीठ, आंबट, गोड सांगणारे मीटर तुम्ही तयार केलेत तसं एखाद्याच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आहे हे सांगणारा मीटर तयार करता येईल का हो. काका माझ्याकडे पाहतच राहिले. का रे बाबा तुला कशाला हवा आहे मीटर. मग मी सकाळचा सगळा प्रसंग सांगितला. काका स्तंभितच झाले. काय नाव आहे तुझ्या मास्तरणीचं. काकांनी तुच्छतेने आणि संतप्त आवाजात विचारले. महाजन. ती मागच्या वळत राहते ती. फारच भोचक दिसते आहे. मी काहीच बोललो नाही. काकांनी एक ड्रॉवर उघडला. त्यात घड्याळाचा एक पट्टा होता. त्याला एक गोल चकती होती. त्यावर आकडे होते. त्यांनी मला तो पट्टा दिला आणि सांगितले, तो म्हणतो तसा मीटर मी तयार केला आहे खरा. ह्याचं नाव आहे प्रेमोमीटर. पण ह्याची अद्याप चाचणी केलेली नाही. आता तू असं कर, तूच याची चाचणी कर. मी थरारून गेलो. मी याची चाचणी कुठे, कधी, हे कशी करणार. हे बघ हा पट्टा मनगटावर बांधायचा आणि इथे एक हे हिरवे बटन दिसतंय ना ते दाबायचे. म्हणजे समज तू पट्टा घातला आणि हिरवे बटन दाबले की तुझ्यावर कोणाचं किती प्रेम आहे ते कळेल. 10 मिनिटांनी हा पट्टा काढायचा. आता ज्या व्यक्तीला तुझे प्रेम तुला तपासायचं आहे, म्हणजे समजा तुझी आई, तिच्या मनगटावर हा पट्टा बांधायचा आणि हे तांबडे पट्टे दाबायचे. आता मात्र हा पट्टा त्या व्यक्तीच्या हातात सतत 8 तास हवा आणि तूही त्या व्यक्तीच्या सहवासात 8 तास हवा. 8 तासांनी हा पट्टा त्या व्यक्तीचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते सांगेल. त्यातला बराचसा तपशील त्याने मला सांगितला आणि शेवटी म्हणाले,
समज उद्या जमलं की उद्या संध्याकाळी हा प्रेमोमीटर मला आणून दे. लक्षात ठेव, माझ्याकडे म्हणजे माझ्याकडेच द्यायचा, अगदी काकूंकडे सुद्धा नाही. आणि त्याचा काय निष्कर्ष येईल तो सुद्धा फक्त मला एकट्या सांगायचा. तुझ्या घरी सांगायचं नाही आणि माझ्या घरी सांगायचं नाही. हे फक्त तुझ्या माझ्यातलं गुपित आहे. काय राहील ना लक्षात? मी म्हणालो हो. मीटर नीट खिशात ठेवला आणि उड्या मारत घरी गेलो. गुडघ्याला लागले हे मी पार विसरूनसुद्धा गेलो होतो. दुसऱ्या दिवशी पहाटेच बाबा निघून गेले. मी झोपलेला होतो. दुसऱ्या दिवशी बहुतेक रविवार असावा. आंघोळ वगैरे झाल्यानंतर मला प्रेमोमीटरची आठवण झाली. मी तो खिशातून काढला आणि मनगाटावर बांधला. हिरवे बटन दाबले आणि घड्याळावर हुकूम 10 मिनिटे ठेवला. रविवार असल्यामुळे आईही तशी निवांत होती. बाबा गेल्यामुळे तिला चुकचुकल्यासारखे वाटण्याऐवजी सुटका झाल्यासारखे वाटत होते. मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो की आई, आपल्या काकांनी एक मंत्रालयाला ताईत दिला आहे. तो जर तू 8 तास घातलास तर बाबा 2 महिन्याच्या ऐवजी 1 महिन्यातच माघारी येतील. काकांनी दिला आहे? तिने आश्चर्याने विचारले. काकांचे उद्योग तिला बहुतेक माहीत असावेत. तिने विना तक्रार तो पट्टा मनगटावर चढवला. रविवार होता, शाळा नव्हतीच. मी तिच्या भोवतीच फिरत होतो. त्यावेळी आमच्या घरात नळ नव्हता. बाहेरून पाणी आणावे लागे. तो एक मोठा उद्योगच होता. मी आपणहून तिला पाणी भरायला मदत केली. तान्या बाळाला खेळवले. त्याचं दुपटंसुद्धा उधळलं. आई खुश झाली आणि म्हणाले सुद्धा, बाबा नाहीत म्हटल्याबरोबर दादा एकदम समजूतदार झाला या. संध्याकाळी 6 वाजता 8 तास पूर्ण झाले. मी आईच्या हातातला पट्टा काढला आणि बाजूला जाऊन बघितला. 72-73 सगळ्याचा आकडा होता. त्याचा अर्थ तिचे माझ्यावरती पुरेसे प्रेम होते. आकडा 50च्या पुढे गेला की प्रेम आहे. त्या रात्री मी निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा होती, त्यामुळे मला काकांच्याकडे काही जाता आलं नाही. दुपारी घरी आलो, जेवलो, थोडी झोप काढली आणि 4 वाजता मीटर घेऊन काकांकडे गेलो. तर काका घरी नव्हते, काकूही नव्हत्या. घरात सगळी अनोळखी माणसं होती. त्यांना विचारले तर ते म्हणाले की काकांना बरं नाही म्हणून दवाखान्यात नेलं आहे. दुसऱ्या दिवशी तसंच जवळजवळ 8 दिवस काका दवाखान्यात होते. म्हणजे आता जेव्हा सांगायचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. 8व्या दिवशी काकूंचा हांबरडा ऐकू आला. प्रेमोमीटर माझ्या ताब्यात देऊन काका निघून गेले होते. आता हा प्रेमोमीटर काकूला देऊ की नको, माझ्या मनाचा गोंधळ उडाला. काही ठरवण्याच्या आतच काकूंना कोणीतरी घेऊन गेलं आणि 4-6 महिन्यांनी काकू परत आल्या. तोपर्यंत मी त्या प्रेमोमीटरची गोष्ट विसरूनही गेलो होतो. पण तो माझ्या दप्तरात होता. मध्ये बरीच वर्ष गेली. शालांत परीक्षा पास होऊन मी कॉलेजमध्ये गेलो. शाळेत असताना हना आपटे, नाथमाधव यांच्या बरोबरीने मी फडके आणि खांडेकर पण वाचले होते. आमची शाळा मुलांची होती. तोपर्यंत समवयस्क मुलींचे नखही आम्हाला दिसले नव्हते. वाड्यात 1-2 मुली होत्या, पण एक बरीच मोठी होती, एक बरीच लहान होती. त्यामुळे समवयस्क मुलींची आमची ओळखच नव्हती. नाशिक फडके वाचल्यामुळे असं वाटत होतं की आपण कॉलेजात पाऊल टाकायचा अवकाश की आपले प्रेमप्रकरण सुरू होणार. कोणाबरोबर तेवढाच प्रश्न. आम्ही आधी वर्गातल्या सगळ्यात सुंदर मुलीची ओळख करण्याचा प्रयत्न केला. ती फिसकारली. तशी दुसरी गोऱ्या मुलींनी दाद दिली नाही. थोड्याशा सावळ्या, थोड्याशा बुटक्या, थोड्याशा आखूड केसाच्या, किंचित दात पुढे आलेल्या, चष्मावाल्या, सगळ्या प्रकारच्या मुलींबरोबर ट्राय करून झाली. पण कुठे काही रिस्पॉन्स नाही. अर्थात ही गोष्ट आहे 95 वर्षापूर्वीची. आताचं मला माहीत नाही. इतका नर्वस झालो की माझ्या अभ्यासातही लक्ष लागेना. पास झालो, पण कसा बसा. अजूनही पुरेसा मार्क खाल्ला नव्हता. दुसऱ्या वर्षीही माझे प्रयत्न जारी ठेवले. शेवटी तर मला पाहिले की मुली कुजबुजू लागल्या. 1-2घींनी तो वरच्या पट्टीत विचारले, का हो, काय चाललं आहे? माझा आवाजच बसला. प्रेम आपल्या नशिबात नाही किंवा आपलं थोबाड कुणी प्रेम करण्याच्या लायकीचं नाही, या अशा निष्कर्षाप्रत मी आलो. अभ्यास तर खूप होता. घरची परिस्थिती जेमतेम. मला पास होणं जरूर होतं. मग मी तो नाच सोडून दिला आणि अभ्यासाकडे वळलो. दुसऱ्या वर्षी बऱ्यापैकी पास झालो, पण इंजिनिअरिंगला ॲडमिशन काही मिळाली नाही. इतके मार्क्सही पडले नाहीत. मग आम्ही BScला गेलो. कॉलेजचं 3रं वर्ष सुरू झालं, म्हणजे ज्युनियर BSc. त्या काळात कॉलेजमधून वर्षा सहलीला जायची एक टूम होती. जुलै किंवा ऑगस्टमधल्या एखाद्या रविवारी सहल निघे. लोकलने लोणावळ्याला जायचं, तिथे उतरायचं आणि मग पायी खंडाळ्याला जायचं. वाटेत मावशींची भजी खायची.
आणि अमृतांजनच्या जाहिरातीखाली डबे खायचे. रमत गमत परत लोणावळ्याला यायचं, लोकलनं पुणे. हा दरवर्षीचा कार्यक्रम. वाटेत कुठेतरी पाऊस लागायचाच. चिंब भिजलेल्या मैत्रिणी पाहणे हाही त्यात एक आवडता भाग. त्या दिवशी तरी मुलीही बिनधास्त असत. एखादा वाक्य मुलीशी बोलायला पण मिळे. 3ऱ्या वर्षीची गोष्ट. अशी सहल निघाली. मुलींच्या बाबतीत माझं मन फार कडू झालं होतं. त्यामुळे मी त्यांना टाळू लागलो होतो. लोणावळ्याने उतरून आम्ही खंडाळ्याचा रस्ता धरला. मागच्या वर्षीपर्यंत मला आशा होती की आपलं कोणाशी तरी जमेल. ती आशा आता धुळीला मिळाल्यामुळे मी किंचित उदास आणि सावकाश जात होतो. मी जवळजवळ शेवटचा होतो. मागून शुकशुक असा आवाज ऐकू आला आणि मी वळून बघितले. एक सुंदर मुलगी मला हाक मारत होती. ती सायन्सला नव्हती, आर्ट्सला होती, पण कॉलेज क्वीन होती. मी तिला ओळखत होतो, पण ती मला ओळखत असण्याची शक्यता शून्य होती. ती केवळ कॉलेज क्वीन नव्हती, तर तिने एका मराठी सिनेमात काम केले होते, हिरोईनचे. अर्थात सिनेमा बहीण भावावरती होता, त्यामुळे सिनेमातही तिला हिरो नव्हता. कदाचित पुढच्या चित्रपटात. मी थबकलो. ती हसत माझ्याजवळून चालू लागली. मी गांगरलो. इतकी सुंदर असामान्य लावण्यवती मैत्रीण म्हणून लावण्याचं भाग्य मी स्वप्नातही रंगवले नव्हते. मला ओळखता? मी चाचरत विचारले. देवळे ना तुम्ही? हो, पण समेनानं तुम्ही कविता म्हणली होती, मस्त होती. कसं काय सुचतं तुम्हा लोकांना? ती माझ्याकडे आदराने बघत होती. हे सत्य आहे की स्वप्न आहे? विरही पुरुषाचे आत उद्गार. अहो, माझं तर काळीजच फाटलं. काय म्हणता? असं वाटलं की धावत येऊन तुम्हाला म्हणावं, नका हो इतके दुःखी हो, मी आहे ना. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी आहे म्हणजे ही माझी प्रेयसी होऊ इच्छित आहे? काळ्या बुटक्या चष्मिष्ट सगळ्यांनी झडकारायला आम्ही या सौंदर्याचंच प्रियकर? छे, शक्यच नाही. अहो, पण आपण मधल्या सगळ्या पायऱ्या गाळून टाकू. म्हणजे उद्या आपण लग्न करू. लग्न हा काही रोमॅन्टिक प्रकार दिसत नव्हता. म्हणजे सगळ्या प्रेमाचा शेवट लग्नात होतो आहे खरं आहे, पण मैत्री, प्रेम, विरह, हुरहुर, बेचैनी, संभ्रम काहीच नाही. डायरेक्ट लग्न. माझी खात्री झाली की ती माझी थट्टा करते आहे. माझी मुलींच्या मागे लागण्याची कीर्ती तिच्यापर्यंत पोचली असावी आणि त्या संदर्भात ती माझी फिरकी घेत असावी. अहो, पण अगं पण आपलं शिक्षण व्हायचं आहे, नोकरीचा पत्ता नाही, तुझ्याशी लग्न करून मी करू काय? पैशाचंच म्हणत असेल ना, तर माझ्याकडे भरपूर पैसा आहे. माझा तुझा कोणताही भार तुझ्यावर पडणार नाही. तू म्हणत असेल तर तुला नोकरी लागून तू सेटल झाल्यावरती मी तुझ्याकडे राहायला येईन. मग तर झालं. तिच्याकडे सगळ्या प्रश्नांची तयार उत्तरं होती. ती थट्टा करत आहे नक्की, पण ते शोधावं कसं? एकाएकी मला प्रेमोमीटरची आठवण झाली. थांब जरा, माझ्याकडे एक गंमत आहे. मी म्हणालो, काय आहे? माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, ते आपल्या भावी आयुष्याबद्दल सांगेल. काय? ती चकित झाली. सुदैवाने काही कारणाने मी प्रेमोमीटर घेऊन आलो. मी 10 मिनटं तो माझ्या मनगटावर बांधला आणि मग तिच्या मनगटावर बांधला. तांबडे बटन दाबले. परत जाताना मला काढून द्या, मी त्याला म्हणालो. बरं, ती म्हणाली. उरलेला सगळा वेळ ती माझ्याबरोबर होती. अगदी हलका हलका स्पर्शही करत होती. जर तिचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर? कल्पनेनेही माझ्या अंगावर रोमांच उभे राहत होते. संध्याकाळी लोणावळ्याला लोकलमध्ये बसल्यावर मी तिच्या हातातला पट्टा काढून घेतला. थोडासा अंधारही होता आणि तिथे पाहायचं माझं धाडसही झालं नाही. घरी येऊन मी शांतपणे बघितलं आणि माझी शंका अगदी बरोबर ठरली. ती माझी थट्टा करत होती. काटा दाखवत होता 12 आणि 13. प्रेम तर राहोच, पण तिच्या मनात माझ्याबद्दल असेल तर तो तिरस्कार, घृणा, तुच्छता. आणि खरं पण तेच बरोबर होतं. मी दिसायला सामान्य, आर्थिक परिस्थिती बेताची, शिक्षणातही फारशी मर्दुमकी गाजवलेली नव्हती. एका असामान्य सौंदर्यवतीने माझ्यावर फिदा व्हावं असं माझ्यात काय होतं? रिकामपणचा चाळा म्हणून बाईने मला घोळात घेतलं होतं. उद्या कदाचित भेटलो ती तरी मला ओळख पण दाखवणार नाही. माझं मन विषादाने भरवून आलं. ही तिची चेष्टा जीव घेणे होती. माझ्या जागी दुसरा कोणी असताना तर त्याच्या मनात आत्महत्येचे विचारसुद्धा आले असते. मी कसेबसे स्वतःला सावरले. दुसऱ्या दिवशी तर मला कॉलेजच जावेसे वाटेना, पण प्रॅक्टिकल होतं, जर्नल कंप्लीट करायचं होतं. जावंच लागलं. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजात गेलो. आजूबाजूला बघितले
ती कुठं दिसत नाही ना. पहिला तास प्रॅक्टिकलचा होता. त्या दिवशी माझं प्रॅक्टिकल जरा लवकर संपलं. मी लॅबोरेटरीबाहेर पडलो. एकटाच होतो. समोर बघतो तो काय, ती उभी होती, जणू काय माझी वाट पाहत. कालच्यापेक्षा ती आणखी नटली होती. अप्सराच दिसत होती. हसत पुढे आली आणि म्हणाली, मग काय म्हणते तुमचं इन्स्ट्रुमेंट? अजून तट्टा. प्रेम आणि आकर्षण वाटण्याऐवजी मला तिचा राग आला. नाही, काय नाही, मी तुझ्याशी लग्न करेन, पण 3 वर्षांनी, शिक्षण पूर्ण झाल्यावर, नोकरी लागल्यावर 1 वर्षाने. तिचा चेहरा खरकन उतरला. बघ हां, ही शेवटची संधी आहे. पुन्हा काय तुला मी मागणी घालणार नाही. 3 वर्ष थांबलीस तर माझ्या घरापासून तुझ्या घरापर्यंत मी दंडवत घरात येईन आणि तुला मागणी घालेन. पण आज, उद्या शक्य नाही. मला ते प्रकरण संपूर्णच टाकायचं होतं. आधीच मित्रांमध्ये मी चेष्टेचा विषय चालवतो. त्यात मला ही भर नको होती. पण मला काय माहीत, दुसऱ्या दिवशी येऊन मोठा धक्का वाचायचा होता. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजात गेलो तर वातावरण तंग होते. सर्वत्र कुजबूज चालवती. काय झालं? मी विचारलं. अरे, कलाने आत्महत्या केली. काय? मी ओरडलो. आत्महत्या? का? काही कारण कळलं नाही. प्रेमभंग झाला म्हणून? तिने काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का? त्यात माझं नाव तर नसेल ना? पण आमची ओळख जेमतेम एका दिवसाचीच होती. रविवारी ती दिवसभर माझ्याबरोबर होती आणि लॅबसमोर तिची माझी गाठ पडली होती. हे कोणी बघितलं तर नसेल ना? का गेली आत्महत्या तिनं? ती माझी चेष्टा करत नव्हती. तिचं खरंच माझ्यावर प्रेम होतं. माझं प्रेमोमीटर बरोबर चालत होता ना. तो वापरायची आयुष्यातली केवळ दुसरी वेळ होती. तो दिवस मी कसा काढला माझं मला माहिती. सुदैवाने मला कोणी छेडलंही नाही. दिवसभर ती माझ्या भोवती होती हे लोक विसरूनही गेले होते. आणि लॅबबाहेर माझी गाठ पडली आणि काही बोलणं झालं हे कोणी बघितलंही नव्हते. एक प्रकारची सुटका आणि एक प्रकारचे दुःख. एकाच वेळी या दोन्ही भावना मी अनुभवत होतो आणि त्या परस्पर विरुद्ध होत्या. मध्ये 2-3 दिवस गेले असतील, पुन्हा कुजबूज सुरू झाली. वर्तमानपत्रात आत्महत्येची बातमी आली होती. पोलीस तपास चालू आहे अशी वार्ता होती. पण नंतर काहीच बातमी नाही आहे. पण कुजबुजीच्या रूपाने आली. ती 2 महिन्याची गर्भवती होती. कदाचित सिनेमातल्या भावाशी तिचे काहीतरी संबंध आले असावेत असं मला वाटते. पण तो वयाने मोठा होता आणि विवाहित होता. त्याच्याशी लग्न त्याचं होणं शक्यच नव्हतं. मग कोण? जो तिला कधीही नाकारू शकणार नाही. थोडासा बावळट, मुलींच्या मागे लागणारा मी. म्हणजे फालतूपणा आहे माझं क्वालिफिकेशन होतं. कॉलेजातली सगळी मुलं सोडून ती माझ्याकडे यासाठी आली होती. त्यांच्या वर्गाची सहल नसताना ती मला गटवायचे म्हणून सहलीत सामील झाली होती. एवढी माझी कीर्ती पसरली होती. पण प्रेमोमीटरने मला वाचवलं होतं. आपलं बाळ ती माझ्या नावावर खपवणार होती आणि मी वाचलो होतो. आयुष्यभर माझी घृणा करणाऱ्या स्त्रीबरोबर मला संसार करावा लागला असता. कदाचित हे सगळं सावरल्यावर माझ्याशी घटस्फोट घेऊन तिच्या लायकीच्या दुसऱ्या कोणावर तिनं लग्न केलंही असतं. कदाचित तसा तिचा प्लॅनही असेल. तिचा तर मला राग आलाच, पण स्वतःबद्दलही मला घृणा वाटली. जगात काय मी एकटाच तरुण होतो का? एवढं का मी मुलींच्या मागे लागलो आहे? आणि तो प्रेमोमीटर नसता तर? मात्र जर तिच्याशी माझं लग्न झालं असतं तर कोणत्या कारणाने का होईना तिचा जीव वाचला असता. भले माझा तिरस्कार करणाऱ्या स्त्रीशी मला कायमचा किंवा तात्पुरता संसार करावा लागला असता. मी देव मानत नाही, पण निसर्गाने म्हणा किती कष्टाने तिला निर्माण केलं होतं. त्याच्या अनेक प्रयोगातून ते अद्भुत सौंदर्य, ते अद्भुत लावण्य निर्माण झालं होतं आणि एका क्षणात त्याची माती झाली. माझा तिरस्कार करत का होईना ते लावण्य काही काळ जगात राहिलं असतं ना. तिने मला तिची खरी अडचण सांगितली असती आणि मी नकार दिला तर ती आत्महत्या करणार असं सांगितलं असतं तर कदाचित मी होकार दिलाही असता. जगातल्या कुठल्याही प्रकारच्या सौंदर्यावरती माझं अलोट प्रेम आहे. पण गोष्टी होऊन चुकल्या होत्या. आता पश्चाताप करण्यात काही पॉईंट नव्हता. आणि प्रेमोमीटरचा आणखीन एक अनुभव मला यायचा होता. माझी आई सावत्र होती, पण मला एक सख्खा मामा होता. कदाचित त्या घरात माझं कसं होतं आहे याची त्याला काळजी वाटत असावी म्हणून शाळेत सुट्टी लागली की तो मला त्याच्या गावी न्यायचा. मला एकटीला कसं न्यायचं म्हणून तो माझ्या सावत्र भावांना विचारायचा, पण आईचा ठाम नकार असायचा. त्यातच मधला भाऊ मॅनेंजायटिसने वारला. त्यामुळे धाकट्याला आई प्राणापणीकडे जपायची. त्याला एक क्षणही माझ्या डोळ्यापुढून स्वतःच्या डोळ्यापुढून हलवून द्यायची नाही. मी एकटाच मामाच्या गावाला जायचो. मामाचं गाव म्हणजे
आदर्श खेडं होतं. विहिरीवरून पाणी शेणणे, चुलीवरचा स्वयंपाक, गोठ्यातल्या गाईचं दूध आणि उंडाराला सगळं गाव. दिवसातून एक एस टी यायची. बाकी पेट्रोलचं वाहनच नाही. रस्ते म्हणजे बोळखंडी. कुठेही खुशाल धावत सुटायचं. अपघाताची शक्यताच नव्हती. जरा गावाबाहेर आलं की चारही बाजूला टेकड्या. 2 मामे भाऊ आणि आजूबाजूची पोरे. आम्ही कल्ला करत असू. रोज नव्या टेकडीवर चढत असू. नाश्ता म्हणजे काय, चटणी भाकरी. ती केली की आम्ही उंडारायला मोकळे. एका टेकडीवर तर एक छोटेसे देऊळही होते. त्याची स्वच्छता कोण ठेवत होतं कोणास ठाऊक, कारण त्या परिसरात मी कधीच मोठा माणूस पाहिला नव्हता. घरी आलो की जेवण, मग दुपारचे खेळ, काचापाणी, पत्ते, गोट्या, कधीकधी नुसत्या गप्पा. त्या गावात शहरातून येणारा मी एकटाच होतो. त्यामुळे शहराबद्दल मी जे सांगे ते ती मुले डोळे विस्फारून ऐकत. नळातून पाणी येतं याची तर त्यांना कल्पनाच करता येत नव्हती. घरात फरशी आहे, सारवावं लागत नाही. 8वी-9वीत असताना आमच्याकडे गॅसही आला होता. त्याच्या आधी इलेक्ट्रिसिटी आली होती. बटन दाबलं की प्रकाश पडतो. हेही त्यांना अद्भुत वाटे. लोकांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहण्यात मला खूप आनंद होत असे. त्यांच्यातच ती टपोऱ्या डोळ्याची मुलगी होती. त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे तिचं नाव ठेवलं होतं गोदावरी, म्हणजे गोदा. ती आमच्यात खेळायला येई. 2 वर्षांनी लहान होती, पण चौकस होती. खरं म्हणजे त्या काळात माझ्याकडे रेडिओ नव्हता, शेजाऱ्यांकडे होता, पण मी ठोकून देई. शेजारी जाऊन मी रेडिओचे कार्यक्रम ऐके आणि त्याची सविस्तर वर्णने तिथे जाऊन करे. एका लाकडी खोक्यातून गाणी ऐकू येतात, नाटक ऐकू येते, बातम्या ऐकू येतात. हे ऐकून ती मुले थक्क होत. मी 9वी-10वीपर्यंत गावात जात होतो. तोवर तरी त्या गावात वीज आलेली नव्हती. गोदा तशी खूप गोरी नव्हती, पण खेडेगावची असल्यामुळे उफाड्याची होती, रसरशीत होती. अर्थात हे निरीक्षण नंतरच. म्हणजे लंगडीवर खेळताना आपण आऊट झालो नाही असं ती खोटंच म्हणे. मग मी तिच्या पाठीत जोरदार धपका करत असे. पण त्यावेळी ती मुलगी आहे, वेगळी आहे, ही भावनाही माझ्या मनात शिवली नाही. 10वी, 11वी आणि कॉलेजची 3 वर्ष मी गावाला गेलो नाही. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना अचानक गोदा माझ्यासमोर येऊन उभी राहिली. क्षणभर तर मी ओळखलंच नाही. परकर पोलक्यातली ती छोटीशी गोदा आता साडीत आली होती. ओळखलंस का, तिने असं विचारले. गोदा, अगं तू इकडे इकडे कॉलेजात नाव घातले तुझ्या, ती हसत म्हणाली. मी बाबांना सांगितलं, ज्या कॉलेजात मोहन शिकतो आहे त्याच कॉलेजात माझं नाव आला. त्या काळात कोणतेही कॉलेज मिळत असे. वा, छान. माझी खरी इच्छा होती आर्ट्सला जायची, पण बाबांची इच्छा मी सायन्सला जावं आणि BSc व्हावं. आता हे BSc होणं न होणं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. म्हणजे? अरे प्रोफेसर काय बोलतात त्यातलं एक अक्षरही मला कळत नाही. आता तूच तार किंवा तूच मार, हे नाटकीप्रमाणे म्हणाले. मग ऑफ तासाला मोकळ्या वर्गात माझी शिकवणी सुरू झाली. माझ्या लक्षात आलं की मी चांगला विद्यार्थी नसेन, पण चांगला शिक्षक होतो. विषय समजण्याचे भाव तिचे चेहऱ्यावर चमकायचे. ती राहत होती हॉस्टेलला, पण कधीकधी ती माझ्या घरी यायची, तीही पुस्तकं घेऊनच. मला वेळ मिळेल तसं मी तिला शिकवायचो. हा म्हणता वर्ष संपलं. मी BSc बऱ्या मार्कांनी पास झालो. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढचं शिक्षण शक्य नव्हतं. सुदैवाने त्या काळात नोकऱ्या झटकन मिळत. आधी चीन भारताचं युद्ध झालं, मग पाकिस्तानशी झालं. त्यामुळे खडकीच्या दारुगोळ्याच्या कारखान्यात पटापट नोकऱ्या मिळत. नोकरी सरकारी असल्यामुळे काय म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्या काळात गोद्याला शिकण्यासाठी घरीच यावं लागे. आता माझा स्वतःचा अभ्यास नसल्यामुळे मी तिला निवांतपणे शिकवू लागलो. कॉलेजात पुन्हा एकदा सहलीचं वातावरण सुरू झालं. गोद्याच्या वर्गमित्रांनी भोर, भाटघर, बनेश्वर अशी ट्रीप आयोजित केली होती. गोदाने मला कमालीच आग्रह केला. हॉस्टेलवर तिचा बराचसा पैसा खर्च होत होता. उलट मी आता नोकरीला लागल्यामुळे माझ्या खिशात थोडाफार पैसा खुळखुळू लागला होता. पण तिने हट्टाने माझे पैसे भरले. मी जरा चिडलो. तशी ती रडविरी झाली आणि म्हणाली, एवढी तरी मला गुरुदक्षिणा देऊ दे ना. गुरुदक्षिणा? ती माझ्या गुरु म्हणून पाहत होती का? सहलीला जाताना मी गंमत म्हणून प्रेमोमीटर घेऊन गेलो. माझी विनंती ही तिच्यासाठी आज्ञाच होती. तिनं मोकाट्याने तो पट्टा घातला. प्रवासभर ती माझ्या भोवतीच होती. 1-2 मुले तिच्यावरही इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करत होती. त्यांना तिने सहज झटकारून दिले. संध्याकाळी मी प्रेमोमीटरचा आकडा बघितला. 91. मला काकाने सांगितले होते की 88च्या पुढे हा काटा जाणार नाही, पण गेला तर मात्र ते जगावेगळे प्रेम असेल. नव्हे, ते प्रेम नसेलच.
प्रेमाची सगळ्यात शेवटची अवस्था कोणची? भक्तीची. ती साधारणपणे निर्जीवावर असते, पण मूर्तीच्या हातात काही पट्ट्या बांधता येणार नाही आणि हिरो बटाटी दाबता येणार नाही. तेव्हा 90-91 याकडे मीटरवर दिसणं जवळजवळ अशक्य आहे. गोदा माझी भक्ती करत होती का माझ्यावर प्रेम करत होती? अर्थात मी भाग्यवान होतो. पण ती जेव्हा सुट्टीला गावाला गेली तेव्हा मला काही हुरहुर वाटली नाही किंवा करमली नाही असे काही झालं नाही. ही भक्ती देवासारखीच म्हणजे वन वे होती की काय कोणास ठाऊक. शनिवार रविवार सुट्टीचे दिवस मी तिला शिकवत होतो माझ्या घरीच. अभ्यास जसा जसा जड होऊ लागला तशी ती कावरी बावरी व्हायला लागली. समजलं असं ती म्हणे, पण तिला समजत होतं असं काही तिच्या चेहऱ्यावर मला जाणवत नव्हतं. तिने कशीबशी परीक्षा दिली, पण गावाला जायच्या आदल्या दिवशी ती आमच्याकडे आली आणि म्हणाली, मला जरा बाहेर जायचं आहे, तू सोबत येशील का? चल की, मी म्हणालो. आम्ही चालू लागलो. मी विचारले, कुठं जायचं आहे? वडाचा गणपती. त्यावेळी वडाचा गणपती किर्र जंगलात होता. भाविकांची वर्दळ अगदी बेताची होती. ती कधीतरी आधी जाऊन आली असणार. तिला एकांत हवा होता का? मी देव म्हणत नसल्यामुळे बाहेरच्या दगडी पारावर बसलो. ती आत जाऊन नमस्कार करून प्रदक्षिणा मारून आली. शिकताना तर ती थोडी गंभीर असेच, पण आज फार गंभीर दिसत होती. मी पाहिले तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी गलबल्यासारखं झालो. अगोदर काय झालं, तू रडतेस का? तू चांगला शिक्षक आहेस रे, पण मी एक वाईट विद्यार्थिनी आहे. का असं काय म्हणतेस? मोहन, मी गावी गेले ना की बाबांना सांगणार आहे. काय? की मान खाली घालून ती म्हणाली की मला मोहनने मागणी घातली आहे आणि त्याला लग्नाची फार घाई आहे. मला धक्क्यावर धक्के बसले. माझं आणि तिचं लग्न होणार तिनं गृहीतच धरलं होतं. मला नाही शिकायचं, मला संसार करायचा आहे. मला कंटाळा आला आहे शिकायचा. बाबा तर म्हणतात की BSc झाल्याशिवाय. मला काय बोलावं हे सुचेना. भावी पत्नी म्हणून मी पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिलं. अगं, पण आपलं या विषयात कधी तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? तिने चमकून विचारले. नाही, तसं काही नाही आहे, पण तुझी आई तर माझ्याकडे त्याच दृष्टिकोनातून बघते. तुला आवडणारे पदार्थ कसे करायचे ते मला शिकवते. आधी कुकर कसा लावायचा, पोळ्या कशा करायच्या, आणि बंड्या तर मला वहिनी म्हणून हाक मारतो. बापरे, हे काहीतरी विचित्रच होतं. म्हणजे मी सोडून सगळ्या घरादाराला ते माहीत होतं आणि मान्यही होतं. मी तिच्याकडे निरखून पाहिले. खेडेगावात किंचित रापलेली ती शहरात येऊन चांगलीच उजळ झाली होती. रसरशीत तर ती होतीच. जाड वेणीचा शेपटा, टप्पोरे, आर्ध डोळे. तसं नाकारण्यासारखं तिच्यात काहीच नव्हतं. काकांच्या शब्दात तिचं माझ्यावर जगावेळं प्रेम होतं. तुझ्या बाबांना माहीत आहे? मागच्या सुट्टीत त्यांना अंदाज आला आहे. महिनाभर मी तुझ्याबद्दल बोलत होते. ना मित्र, ना मैत्रिणी, ना प्रोफेसर, ना कॉलेज. विषय फक्त तू. आयुष्यात पहिल्यांदाच मी जाणीवपूर्वक तिचा हात हातात घेतला. स्त्रीचा स्पर्श म्हणजे काय ते अनुभवू लागलो. सांगू ना बाबांना? तिने अधीरपणे विचारले. याच मे महिन्यात? मी आश्चर्याने विचारले. अरे त्याशिवाय मला प्लीज. त्या काळी 18-21 म्हणजे मुलीचं वय 18 आणि मुलाचं 21 असा विवाहाचा कायदा नव्हता. पण असता तर आम्ही त्यात जेमतेम बसलो असतो. पुढे काय, प्रेमोमीटरचा वापर करण्याची माझ्यावर कधी वेळच आली नाही. त्याचं उत्पादन करणंही मला शक्य नव्हतं आणि मास केल्यावर तिचं उत्पादन करता यायला नसतं. कारण त्याची सगळ्यात मोठी अट होती की ज्याचं प्रेम तपासायचं आहे त्याला ते कळता कामा नये. जाहिरात केली असती तर सगळ्यांनाच कळलं असतं ना की हा प्रेमोमीटर आहे, आणि मग त्याने काम केलं नसतं. या गोष्टीला आता 60 वर्ष होऊन गेली आहेत. तो आता कितपत काम करतो आहे कोणास ठाऊक. त्याचं हिरो बटन तर आत अडकूनच पडलं आहे. म्हणजे तो फक्त आता माझ्यावर किती कोणाचं प्रेम आहे तेवढंच सांगू शकेल. आणि तुमचं तर माझ्यावर प्रेम आहे ना?